आणि जर का राजस्थानी लोकांनी म्हटले म्हणून तुम्ही जर ते काढत असाल तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. जे एखाद्या गोष्टीवर तुम्ही जर एखादा प्रचंड दाब द्यायला गेला तर त्याची उसळी नक्कीच उसळली जाते. कुठल्या बेसिसवर काढला, काय उगीच चार माणसं सांगतात म्हणून काढला, त्यांना इतिहासाचा कसलाही गंध नाही. बहिर्जी नायकाचे वंशज म्हणून मी सांगतो याचा मोठा उद्रेक होणार आहे. हे जर दखल घेतली नाही तर मराठा सर्व पेटून उठणार आहे. आज आपल्या द मराठी बाणाच्या दृष्टीने एक अत्यंत पावन असा दिवस आहे. आज आमच्या द मराठी बाणाच्या ऑफिसमध्ये काही असे पाहुणे आलेले आहेत ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटत आलाय आजपर्यंत. आज आपल्या ऑफिसमध्ये छत्रपती शिवरायांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढलेले, छत्रपती शिवरायांच्या बरोबर या स्वराज्याची स्थापना करण्यामध्ये ज्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला त्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे 5 वंशज आलेले आहेत. आणि त्या 5 वंशजांच्या बरोबर आपण काही गोष्टी बोलणार आहोत. पण आजचा सर्वात महत्त्वाचा विषय आपल्या दृष्टीने हा असणार आहे की NCERTच्या पुस्तकामध्ये जो मराठ्यांचा नकाशा घातलेला होता, जो मागच्याच वर्षी सरकारनं त्यामध्ये इन्क्लूड केला आणि यावर्षी राजस्थानमधल्या काही लोकांनी त्याबद्दलच्या तक्रारी दिल्यानंतर तो नकाशा काढून टाकण्यात आला. या संपूर्ण गोष्टींच्या बद्दल, या प्रकरणाबद्दल आज आपण छत्रपतींच्या मावळ्यांच्या वंशजांना विचारूया की त्यांच्या काय भावना आहेत. कारण ज्या गोष्टीसाठी, ज्या स्वराज्यासाठी त्यांनी रक्त सांडलं, इतकी मोठी एक झेप या संपूर्ण हिंदुस्थानमध्ये घेतली. पाकिस्तानमध्ये जे आज अटक नावाचं शहर आहे तिथंपर्यंत मराठे पोचले, पेशावरपर्यंत पोचले. या सगळ्या गोष्टी झाकून टाकण्याचा, दडपून टाकण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. याच्याबद्दल या सर्वांना आपण प्रतिक्रिया विचारणार आहोत. सर्वात अगोदर मी तुमची ओळख करून देतो. आपल्याबरोबर आज कोणकोणते 5 वंशज आहेत छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे. आपल्यासोबत आहेत संतोष इंदलकर. संतोष इंदलकर हे छत्रपती शिवरायांच्या बरोबर ज्यांनी रायगड बांधला, ज्यांनी सिंधुदुर्ग बांधला, त्या हिरोजी इंदलकरांचे वंशज आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत जयाजीराव मोहिते. जयाजीराव मोहिते हे हंबीरराव मोहितेंचे वंशज आहेत आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या संपूर्ण क्षेत्रामध्ये काम त्यांचं चालू ठेवलंय. मराठ्यांच्या इतिहासाचे ते चांगले जाणकार आहेत. बऱ्याच वर्षांपासून त्यांचं या विषयातलं काम आहे. त्याचसोबत आपल्याबरोबर आहेत रघुनाथराव डुबल. रघुनाथराव डुबल हे शिवाजीराव डुबल यांचे वंशज आहेत. हे एक कराडमधलं देशमुख घराणं आहे ज्यांचा अनेक वर्षांचा या छत्रपती शिवरायांच्या बरोबरचा एक सहभाग होता. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत प्रतापराव गुजर यांचे वंशज सयाजीराव गुजर. प्रतापराव गुजर यांच्याबद्दल आपण जाणतोच. प्रतापराव गुजर हे सरसेनापती होते. त्यांचं इतिहासातलं स्थान आपल्याला देखील माहीत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये आहेत बहिर्जी नाईक यांचे वंशज, जे अनेक वेळा आपण ज्यांना मिस करतो, ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नसतं, ते दादासो नाईक आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांच्याकडून आज आपण प्रतिक्रिया घेऊया NCERTच्या पुस्तकातल्या या नकाशाबद्दल, जो आत्ताच्या लेटेस्ट एडिशनमध्ये सरकारनं काढून टाकला किंवा या शिक्षण विभागानं काढून टाकलाय. काय भावना आहेत तुमच्या या नकाशाबद्दल आणि हे जे आता चाललंय याच्याबद्दल? आता हे जे इतिहासाबद्दलची तोडमोड करायचा हा विषय जो चालू आहे, हा जो इतिहास त्यांनी एवढा तोडायचा काय कारण? ज्या सरदारांनी किंवा ज्या मावळ्यांनी हा हिंदुस्थान जिंकताना सर्व राष्ट्र किंवा सर्व देशातले सगळे कुठले राष्ट्र असतील, सगळ्या राष्ट्रात जाऊन त्यांनी तो उच्चांक केलेला आहे की बाबा आपलं हिंदू धर्म असो किंवा सर्व धर्मातील लोकांसाठी सर्व झटलेले आहेत. आणि जर का राजस्थानी लोकांनी म्हटले म्हणून तुम्ही जर ते काढत असाल तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत की त्यांनी या अशा गोष्टींकडं अजिबात या असल्या गोष्टी नाही केल्या. म्हणजे तुम्ही याचा अर्थ इतिहासाची तोडमोड करताय. पण इतिहासाची तोडमोड करण्याचं कारण काय? तर 4 लोक सांगतायत बाहेरची. त्यामुळे पण ते तिथे जाऊन काय महाराजांनी काही काम केलं नाही आहे का? त्या राज्यात जाऊन पण महाराजांनी काम केलेलं ना. आपल्या मावळ्यांच्या घोड्यांचे टापा तिकडे पडलेले आहेत. त्या युद्धामध्ये त्यांनी ते जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सर्व केलेलं आहे ना. मग तुम्ही सुद्धा असं कसं काय हिंदुस्थानमधून तुम्ही डायरेक्ट नकाशा गायब करताय महाराष्ट्राच्या ह्याच्यात? काय कारण काय त्याचं? तर त्याचं हे होऊ नये ही आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे की यांनी हे असा नकाशा पुस्तकातून घालवू नये. तो पुन्हा परत आला पाहिजे याची आम्हाला अगदी आशा वाटते आणि त्यांनी ते करावं ही त्यांना विनवणी पण आहे. नमस्कार सर, आपल्याला काय भावना आहे हा नकाशा बघून? आणि हा नकाशा आता काढलेला, आता हा पुस्तकात नाही, म्हणजे आपल्या भविष्यातल्या पिढ्यांच्या समोर आपण नकाशा सुद्धा देऊ शकत नाही अशी आपली आताची परिस्थिती आहे. NCERTनं हा जो नकाशा आहे तो मराठ्यांनी केलेल्या शौर्याचं हे झाकण्याचा प्रयत्न
यांचा चाललेला आहे. राजस्थानमधील काही मंडळी सांगतायत म्हणून जर हे करत असतील तर मराठे हे कधीही म्हणजे गप्प बसणार नाहीत. यांना शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांचं शौर्य झाकता येणार नाही आणि त्यांना तो नकाशा परत म्हणजे पुस्तकामध्ये आणावं लागेल. हे कोणतरी सांगतंय म्हणून आमचं शौर्य तुम्ही झाकू शकत नाही. छत्रपतींनी घडवलेला हा जो इतिहास आहे तो संपूर्ण जगाला माहिती आहे आणि तुम्ही कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो इतिहास जगासमोर नक्कीच येणार आहे. मराठे याच्यासाठी गप्प बसणार नाहीत. तो NCERTनं पुन्हा जसा होता पूर्वी तशा पद्धतीनं तो नकाशा आणण्यात यावा हीच आमची खूप इच्छा आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, राजस्थानमधल्या काही राज्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी आमच्यापर्यंत पोचलेच नव्हते कधी. याला पुरावे आहेत, सगळीकडे पुरावे उपलब्ध आहेत. त्यांना जर पुरावे बघायचे असतील तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये यावं. राजस्थानमधले ज्यांनी विरोध केलेला आहे तर त्यांच्यासाठी आम्ही पुरावे सगळे उपलब्ध करून देऊ. संपूर्ण देशभर पुरावे त्याचे उपलब्ध आहेत. मराठी तिथपर्यंत गेले का नाही गेले हे तिथं बसून म्हणण्यापेक्षा तुम्ही या, तुम्हाला सगळे पुरावे उपलब्ध होतील. कारण मराठे जयपूरमध्ये या संपूर्ण ठिकाणापर्यंत मराठे पोचलेले. अटकपासून कटकपर्यंतचा जो घोड्यांच्या टापाखाली आलेला प्रदेश आहे तो मराठ्यांनी जिंकलेला आहे आणि याचे सगळे पुरावे सगळे उपलब्ध असताना तुम्ही कुणाच्या तरी सांगण्यावरून अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं काही निर्णय घ्याल तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील नक्कीच. आणि तो नकाशा पुन्हा यावा अशी आमची खूप इच्छा आहे. महाराष्ट्राचा आणि मराठ्यांचा इतिहास आपण आता मागच्या अनेक वर्षापासून अशी अपेक्षा करतोय की NCERTचा अभ्यासक्रम देशभरात सगळीकडे शिकवला जातोय, तिथं यायला पाहिजे अशी आपली भावना अनेक वर्षांपासून होती. बरोबर. पण आता हा नकाशा मागच्या वर्षातच आला आणि लगेचच काढला गेला. म्हणजे यामध्ये असं वाटतंय की मराठ्यांना किंवा महाराष्ट्राला दाबण्याचा प्रयत्न होतोय. नक्कीच बरं का. याच्यामध्ये हा नकाशा काढून त्यांना असं वाटत असेल की महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आपण दाबून टाकू, पण हे कदापि शक्य नाही. कारण जे एखाद्या गोष्टीवर तुम्ही जर एखादा प्रचंड दाब द्यायला गेला तर त्याची उसळी नक्कीच उसळली जाते आणि याचे परिणाम तुम्हाला दिसून येतील काही दिवसानंतर का होईना. कुणाचं तरी ऐकून तुम्ही असल्या चुकीच्या गोष्टी करू नका आणि तो नकाशा NCERTनं पुन्हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावा ही आमची खूप प्रामाणिक इच्छा आहे. नमस्कार सर. नमस्ते. तुम्ही काय सांगाल नकाशाबद्दल? नकाशाबद्दल सांगावंसं एवढंच वाटतं, ज्या प्रांतात मराठा गेलेला त्या प्रांतात घोड्याच्या टापा पडल्यात आणि त्याचं सर्व पुराव्यानिशी आम्ही ते सिद्ध करू शकतो. म्हणजे हा जो उपक्रम त्यांनी राबवला आहे नकाशा पुस्तकातून काढून टाकायचा, तो अतिशय निंदनीय आहे आणि तो पुन्हा आमच्याकडनं पाहिजे असेल तर आम्ही पुरावा ते सादर करू शकतो. कुठल्या बेसिसवर काढला, काय उगीच 4 माणसं सांगतात म्हणून काढला, त्यांना इतिहासाचा कसलाही गंध नाही, अशी कितीतरी उदाहरण झालेले आहेत. आणि याबद्दल आम्ही सर्व मावळे म्हणजे आमचे वंशज शिवरायांच्या बरोबर ती लढले, परंतु आम्ही मावळे म्हणून त्याचा पूर्ण निषेध करतो आणि तो नकाशा पुन्हा त्या पुस्तकात सामील करावा एवढीच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. सर, काय भावना आहे तुमची सांगा या नकाशाबद्दल? कारण हा नकाशा तडकाफडकी काढला गेलाय, म्हणजे तो जूनमध्ये घातला, नोव्हेंबरमध्येच काढला गेलाय. 6 महिन्याच्या आत हा नकाशा काढला गेलेला होता. हा नकाशा पुस्तकामधून काढल्यानंतर आम्हाला अति दुःख झालं. ह्या गोष्टी घडायला नाही पाहिजे होत्या. 4 माणसाचं ऐकून असं केलेलं आहे त्यांनी की राजस्थानमधील लोकांनी पुस्तकामधून नकाशा गायब केलेला आहे. तर असं नाही व्हायला पाहिजे. मी सर सेनापती प्रतापराव गुजराचा वंशज म्हणून सांगतो की अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत आणि हे ऐकून आम्हाला अति दुःख झालेलं आहे. तर हा नकाशा परत पुस्तकामध्ये समाविष्ट करावा एवढीच आम्ही वंशजाच्या वतीनं नम्र विनंती करतो. नमस्कार. तुमचं काय मत आहे या नकाशाबद्दल? नकाशाबद्दल माझं काम सांगण्याचं एवढंच आहे, ज्या कार्यकर्त्यांनी किंवा त्या पुढारी माणसं असतील किंवा कोणी काय राजकारण केलं असेल ते न करता स्वराज्यासाठी ज्यांनी रक्त सांडलं आणि रयतेचे राज्य करण्यासाठी सर्वांनी रात्रीचा दिवस सर्वांनी करून जे स्वराज्य प्राप्त केलं, त्यासाठी तो इतिहास लोकांच्या पुढं, नवीन पिढीच्या पुढं मांडून
लोकांना आदर्श प्राप्त होण्याऐवजी तो खंडित केला जातोय, तर तो अतिशय निंदनीय बाब आहे आणि ती निषेध आम्ही करतोय. भैरजी नाईक यांनी 350 हेराचा हेर प्रमुख असं जे कार्य केलं ते स्वराज्यासाठी रात्रंदिवस तिसरा डोळा म्हणून ओळखलं जातो. त्या भैरजी नाईकाचे वंशज म्हणून मी सांगतो, याचा मोठा उद्रेक होणार आहे. हे जर दखल घेतली नाही तर मराठा सर्व पेटून उठणार आहे आणि त्यांना दाखवलं जाईल. एवढंच सांगतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. या प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की स्वराज्य ज्या पद्धतीने निर्माण केलं, स्वराज्यातला जो संघर्ष होता, आता यातल्या कित्येक घराण्यांनी त्या वेळेला म्हणजे छत्रपती शिवरायांच्या काळात, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात, राजाराम महाराजांच्या बरोबर, शाहू महाराजांच्या बरोबर आणि नंतर अगदी पेशवाई आणि त्यातल्या पानिपतच्या युद्धापर्यंत यातल्या प्रत्येक घराण्यातल्या कुणी ना कुणी आपलं रक्त सांडलेलं आहे, आपले प्राण दिलेले आहेत. आता माझ्याबरोबर जे हंबीरराव मोहितेंचे वंशज आहेत, त्यांच्या वंशजांनी पानिपतच्या रणसंग्रामात मध्ये देखील स्वतःचे प्राण दिलेले आहेत. तिथं देखील आपलं रक्त सांडले. पानिपत हरियाणाच्या पुढं आहे आणि आपल्याला हे माहिती आहे आज. त्यामुळं ह्या गोष्टींचा विचार सरकारनं आणि ज्या कुठल्या अभ्यास विभागानं देखील करायला पाहिजे की मराठे जर पानिपतमध्ये येऊन मुघलांचं लढाई लढत असतील किंवा या देशाला वाचवण्याची लढाई, परकीयांच्या विरुद्धची लढाई लढत असतील, तर याचा अर्थ मराठे हे या हिंदुस्थानचे कॅप्टन होते आणि जो हिंदुस्थानचा कॅप्टन होता तो अर्थातच हिंदुस्थानच्या प्रत्येक भागावरती आपलं प्रभाव क्षेत्र राखून होता. त्यामुळे मराठ्यांची जी हाय टाईड म्हणतो आपण, मराठ्यांचे सर्वोच्च जी झेप होती ती अगदी पेशावरपर्यंत होती. त्यामुळे नकाशा जो या NCERTच्या पुस्तकात होता तो बरोबरच होता आणि तो राहिलाच पाहिजे. न राहिला तर उद्रेक होईल, हीच या प्रत्येकाची भावना आहे आणि हीच या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य व्यक्तीची देखील भावना आहे. एवढंच सांगतो आणि या ठिकाणी आज आपण इथं थांबूया. तुम्हाला या मुद्द्यावरती NCERTच्या पुस्तकातल्या काढून टाकलेल्या नकाशाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.